रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आहोत तळोजा मजकूर येथे शांतिकुटी मठात. प्रातस्मरणीय श्री सद्गुरू वामन बाबा महाराज यांचा 68व्या पुण्यतिथी समाधी सोहळा थोड्या वेळातच आता दिंडी गावातून निघणार आहे. त्याचा आपण आनंद घेऊया. जन्म झाला वारकरी बात समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. अप्रतिम अशी रांगोळी काढली आहे वामन बाबा महाराजांचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वानंद सुगुणे श्री सद्गुरू वामन बाबांची 68वी पुण्यतिथी श्रेष्ठ अशा भावनेनं ढामणं संपन्न होत असताना त्यांचे चिरंजीव नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सहाय्यक आहेत ठाणा परिसरातून आजच्या दिवशी दिंड्या दिमाखानं मिरवताना दिसतात. ती बदलापूरवरून असेल, डोंबिवलीवरून असेल, वाहलवरून असेल, पनवेलवरून असेल, खारघरवरून असेल, अशा अनेक दिंड्या आज त्या दिवशी भावनेने श्रद्धेनं वामन बाबांच्या या पुण्यतिथी सोहळ्याकरता येत असतात. सद्गुरू वामन बाबा कल्लेगाव येथे त्यांचा जन्म झाला. उभं आयुष्य त्यांचं कुंभारणे, ब्राह्मण करवले, सिद्धी करवले आणि तळोजा मजकूर या ठिकाणी त्यांनी कर्मभूमी म्हणून कार्य केलं. अमृतेश्वराच्या पवित्र वातावरणामध्ये बाबांनी गुरु राखण्याकरता गायमुख डोंगरावर जात असत. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांताच्या सहवासानं वामन बाबांची उदास वृत्ती बाबांनी धारण केली. पुढे आई वडिलांचा सावली निघून गेली. त्याच्या पश्चात श्रीमलंगचे कृष्णनाथ स्वामींचा संघ जडला. मग साधू संघे चुबटा जो सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीच्या वाटा डावली. मग सत्संगे प्रबले सत्शास्त्राचे निबले जन्म मृत्यूचे निमाले निस्तरे राहणे. या न्यायाप्रमाणे कृष्णनाथ स्वामींच्या संघ जडल्यानं कृष्णनाथ स्वामींनीच सद्गुरू वामन बाबांना कर्जत तालुक्यातील वारेगावचे थोर मोठा महात्मा अधिकार संपन्न रामकृष्ण परमहंस त्या रामकृष्ण परमहंसांची अनुग्रहित होऊन सद्गुरू वामन बाबांनी आपल्या पारमार्थिक जीवनाची वाटचाल सुरू केलेली आहे. तुकोबारायासारखं जीवन घडलंय. पहिलं जीवन संसारग्रस्त जीवन आहे. दुसरा टप्पा आहे तुकोबारायचा का संकटग्रस्त जीवन. तिसरा टप्पा आहे तुकोबारायचा साधक दशेतील जीवन आणि चौथा टप्पा आहे तुकोबारायांचा सिद्ध अवस्थेतील जीवन. त्याचप्रमाणे तंतोतंत सद्गुरू वामन बाबांच्या जीवनात गोष्टी घडत गेल्या. पहिला टप्पा जो आहे तो संसारिकाचा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो संकटग्रस्त जीवन. तिसरा टप्पा जो आहे तो साधक दशेतील जीवन. तुकाराम महाराजांनी आपली साधक दशा सिद्ध अवस्थेपर्यंत नेऊन साधक दशा सोडली आणि जगाच्या परोपकाराकरता देह चंदनासारखा विझवला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. या न्यायाप्रमाणे चालवणी संसार बैचू अंगणी अशी स्थिती तुकोबारांनी जशी निर्माण केली तशी सद्गुरू वामन बाबांनी निर्माण केली आणि आपल्या संसारावर लाथ मारली. जगावर परोपकार करण्यासाठी सद्गुरू वामन बाबा दीन दुबल्या पडित या आगरी समाजाला ओंजारून गोळावून खऱ्या भक्तिपथाला लावलं. जगाच्या पाठीवर अनेक साधू संत होऊन गेले. आम्हाला त्यांचा फायदा नाही झाला. भगवान परमात्माचा फायदा न झाला. ज्ञानोबारांनी बोलावं. समुद्राचाच मेघू परी उपयोगी तयावणी चालू पैसा पारखे आजी लागू आम्हा ते. समुद्र फार मोठा, समुद्र फार मोठा, समुद्राचा आम्हाला फायदा नाही झाला. ज्ञानोबारा सांगतात भगवान परमात्मा फार मोठा पण आम्हाला त्याचा फायदा न झाला. आम्हाला फायदा झाला तो खऱ्या अर्थानं अर्जुनाची निव्याचे गीता प्रकाशुनी श्रीराजे आणि संसारा एवढे थोर ओझे पिढले जगाचे. गीतेचा फायदा अर्जुनाच्या निमित्ताने जगाला झाला. तसं समुद्र फार जरी मोठा असला तरी पण मेघांनी आमच्यासाठी गोड पाणी आणलं. त्या मेघांचा फायदा आम्हाला झाला. तद्वत जगाच्या पाठीवर अनेक साधू संत जरी असले तरी सद्गुरू वामन बाबांनी सर्वसामान्य माणसाच्या गळी काठिण्यातला परमार्थ न सांगता तो समजेल उमजेल समाजाच्या गळी उतरवण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि आसुरी संपत्तीवान घराण्यांना खऱ्या अर्थानं व्यसनापासून दूर केलं आणि भक्तिपथाला लावलं. हे सद्गुरू वामन बाबांचे या
समाजावर फार मोठे झालेले उपकार आहेत. आज समाज गावोगावची भांडणं संपुष्टात आली. केवळ सद्गुरू सवराम बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून बाबांची साधुता जगासमोर आणली. भीमा महाराज असतील, वासुदेव महाराज चिपळूणकर, वासुदेव महाराज डोंबलकर, वासुदेव महाराज मांगरुळकर असतील, राजाराम महाराज उचाडणेकर असतील, पांडुरंगबुवा नारुलेकर असतील किंवा गोविंद बाबा वाहलचे, गोविंद बाबा असतील, गोपाल काका असतील वाहलचे, त्याच्याही पुढे घाटावचे पुरुषोत्तम बाबा असतील, या सर्व महाराज लोकांनी प्रचार प्रसाराच्या माध्यमातून बाबांची साधुता जगासमोर आणली आणि एक क्रांती जगतामध्ये किंबहुना या रायगड ठाण्यामध्ये घडून आणली का हा सर्वस्व समाज शेकडो कीर्तनकारांची मांदियाळी तयार झाली. याच्याही पलीकडे हजारो लोक वारकरी झाले, मृदंगाचार्य वाजवणारे तयार झाले, काही गाणारे गवई मंडळी नावारूपाला आली. आज समाजातली भांडणं संपुष्टात आली, समाज धर्मशील झाला, गावोगावी सप्ते तयार होऊ लागले. खानपानाची हौस बाळगणारा समाज, नीटनेटका राहणारा समाज, कपडा लत्त्याची हौस करणारा समाज, भाणेदार टापटीपणानं राहणारा समाज आज तो धर्मशील झाला, तो राष्ट्रप्रेमी झाला, तो संत प्रेमी झाला, तो दयाळू झाला, तो परोपकारी झाला. या सगळ्याचं कर्तृत्वाचं देणं सद्गुरू वामन बाबांकडे जातो आणि तो कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता सातत्यानं महाराज पिढी जात परमार्थ करणारी माणसं या ठिकाणी आजच्या दिवशी आपला कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी वामन बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याकरता सहकुटुंब सहपरिवार सातत्याने येत असतात. राजकीय क्षेत्रातली मंडळी, आमदार असतील, खासदार असतील, त्यांची भावना या ठिकाणी जडलेली आहे. नगरसेवक असतील, ही सर्वच्या सर्व राजकीय क्षेत्रातली मंडळी बाबांच्या ठिकाणी आपली असलेली भावना व्यक्त करण्यासाठी सातत्याने येत असतात. आदरणीय आमचे मित्र नवनिर्वाचित कामगार बाबांचे, जे बाबांनी अध्यक्षपद सांभाळलं, उभे आयुष्य पिढी जात परमार्थ केला, त्यांचे सुपुत्र नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय संतोष पाटील साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आजचा हा सोहळा अनेक ठिकाणची अडीअडचणीला स्वच्छता कशी असली पाहिजे, काटेकोरपणानं शिस्त कशी असली पाहिजे, काही नियम कसे असावे याचं सातत्याने ते मार्गदर्शन करतात. त्यांनाही उदंड आयुष्य देऊन त्यांच्याकडून समाजाची सेवा घडावी अशा पद्धतीची मी सदिच्छा व्यक्त करतोय. पुढे जाऊन आपल्याला म्हणेन, अगवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा आणि स्वच्छ करी जीवा ब्रह्मत्वेसी. अगवियाची दैवा, ज्या भूमीची तुम्ही आम्ही सेवा करतोय ती भूमी तुम्हाला आशीर्वाद देत असतो महाराज. आणि या भूमीची सेवा करण्याची संधी या समस्त पनवेल तालुक्यातल्या आणि तलोजा मजकूर परिसराला प्राप्त झाले. ही माणसं धन्य मानवी नेहलोकी लोका आणि भाग्य आम्ही तुका देखील. धन्य माणसं ती आहेत की सद्गुरू वामन बाबा सारख्या महात्म्याला डोळे भरून बघितला आणि पिढीजात त्यांची सेवा केली, त्यांच्या वचनाचं पालन करून अशा पद्धतीने जीवन जगण्याचा निर्धार केला. त्यांचं कल्याण झाले, त्यांचं उद्धार झाले. मी संपूर्ण वारकरी संप्रदायाला, आगरी समाजाचा किंबहुना सद्गुरू वामन बाबांचा एक दास म्हणून या ठिकाणी संपूर्ण समाजाचं आभार व्यक्त करतोय. संपूर्ण समाज या ठिकाणी वामन बाबांच्या सोहळ्याकरता उपस्थित झालाय. तेव्हा आपल्याला सद्गुरू वामन बाबांसारखाच परमार्थ नीटनेटका कशा पद्धतीने तो झाला पाहिजे, असला पाहिजे याच्याकडे सातत्याने लक्ष केंद्रित ठेवून भूतोन भविष्यामध्ये वामन बाबांच्या सोहळ्या ही कीर्ती महाराष्ट्रभर नव्हे भारत देशामध्ये पसरली गेली पाहिजे. रामकृष्ण. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंद मिशम आनंदी वल्लभम. मी हरिभक्तपरायण स्वामी संजयजी महाराज, आमचं राहुरी कारखाना या ठिकाणी वेदांत गुरुकुल आहे. त्या वेदांत गुरुकुलामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना संस्कृतपासून तर ब्रह्मवही भारतीय शास्त्र आम्ही त्या ठिकाणी शिकवतो. आणि या ठिकाणी तळोजा या गावामध्ये हा जो ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबांचा हा जो समाधी सोहळ्याचा हा जो उत्सव असतो, या उत्सवाला 65व्या सोहळ्यापासून 64व्या सोहळ्यापासून आम्ही या ठिकाणी येतो. म्हणजे 64, 65, 66, 67 आणि वर्तमान आता हा सुरू आहे, हा आहे 68. तर मागच्या 5 वर्षांमध्ये आम्ही 5 वर्षापासून आम्ही या ठिकाणी या उत्सवाकरता येतो. त्यामध्ये मागच्या 4 वर्षापासून पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी मांडुक्य उपनिषद शिकवलं, त्यानंतर ईशावास्य उपनिषद,
त्यानंतर केनो उपनिषद आणि आत्ता यावर्षी आमचा कठोपनिषदाचा विचार या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये असतो. सकाळी 7 ते 8:30 किंवा 7 ते 9 अशा प्रकारची वेळ या कार्यक्रमामध्ये आम्हाला दिलेली आहे आणि त्या ठिकाणी तो आम्ही घेतो. या ठिकाणी येण्याचं आमचं निमित्त असं आहे की या गावाचे जे सुपुत्र महान असे हरीजी महाराज ते आणि आम्ही स्वामी श्री भारतानंदजी गिरी यांचं जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये आम्ही सहपाठी आहोत, म्हणजे एका पाठाचे आम्ही विद्यार्थी आहोत आणि त्या ठिकाणी हरीजी महाराजांसोबत व्याकरणापत्र आम्ही शिकलो आणि त्या महाराजांचा आमचा परिचय झाला आणि हरीजी महाराजांमुळेच आम्ही या ठिकाणी तळोजामध्ये आलो आणि हरीजीमुळे असं लोकांचंही इथं तळोजामध्ये जे त्यांचे इतर लोक आहेत, इतर परिवार आहेत, या सर्व परिवाराचाही आम्हाला किंवा त्यांचा परिवार म्हणण्यापेक्षा एकंदर सद्गुरू ब्रह्मलीन श्री वामन बाबांचा जो परिवार आहे या परिवाराचा आणि आमचा परिचय झाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी 5 वर्षापासून येत आहोत आणि फार अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा संपन्न या ठिकाणी होतो आणि वामन बाबांची या परिसरावर जी कृपा आहे ती कृपा या सप्ताहामधून दिसून येते आणि या सप्ताहामध्ये येणारा प्रत्येक कीर्तनकार या सप्ताहाचं एक आगळं वेगळं स्वरूप अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन करतो. इथे या ठिकाणी वर्णन करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यात एक म्हणजे या ठिकाणी येणारा समाज, या ठिकाणी जमा होणारा समाज. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जमा होणारा जो समाज आहे हा सर्व पांढऱ्या पोशाखामध्येच या ठिकाणी सर्व टाळकरी असू द्या, श्रोते असू द्या, सर्व पांढऱ्या पोशाखामध्येच येतात. दुसरी गोष्ट, अतिशय आनंदाने उत्साहाने दररोज या ठिकाणी हरिपाठ पावल्या वगैरे करतात. अगदी महिलाही त्या ठिकाणी हरिपाठ, महिलांचंही त्या ठिकाणी हरिपाठावर पाठांतर आहे, महिलाही हरिपाठ म्हणतात आणि महिलासुद्धा त्या ठिकाणी पावल्या खेळतात आणि हरिपाठ करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप जास्त असते. दुसरी गोष्ट, कीर्तनकारसुद्धा या ठिकाणी खूप चांगले, शिकलेले, सुशिक्षित आणि बहुतांशी सर्व गोष्टी संप्रदायाप्रमाणेच या ठिकाणी होतात आणि वामन बाबांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, बहुतांशी प्रकर्षाने सांगितलेली गोष्ट म्हणजे हरिपाठाचा प्रचार प्रसार करा आणि त्या हरिपाठाचा प्रचार प्रसार कुठल्या मर्यादेपर्यंत झालेला आहे किंवा करतात. या माणसांना हरिपाठ कोणत्या मर्यादेपर्यंत आवडतो, तर अगदीच कोणाचा विवाह सोहळा जरी असला तरी त्या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा माणसं हरिपाठ करतात. कोणाची वास्तुशांती असली त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा माणसं हरिपाठ करतात किंवा अन्यही ठिकाणी माणसं हरिपाठ करतात. बाबांनी आताच सांगितलं की दिवसातून 3 वेळा हरिपाठ केला पाहिजे आणि बाबा 3 वेळा हरिपाठ करायचे, 3 4 वेळा हरिपाठ बाबा करायचे आणि अशा प्रकारे हा आगळा वेगळा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आणि आम्हालाही या ठिकाणी आम्ही येतो. आमचे गुरु हरिभक्तपरायण मडवीजी महाराज यांच्या संगतीमध्ये राहायला आम्हाला या ठिकाणी खूप आनंद वाटतो आणि इतरही 7 दिवसामध्ये अनेक कीर्तनकार येतात, त्यांचाही संघ आम्हाला घडतो आणि म्हणून एकंदर या ठिकाणी राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद वाटतो. 7 दिवस आम्ही या ठिकाणी राहतो आणि हा सर्व कार्यक्रम संपन्न करतो. ध्यानस्मायुक्तं निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नवदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञानवैराग्यसंपन्नम् अखंड निजबोधरूपं पूर्ण ब्रह्म श्री सद्गुरू वामनाय नमोस्तुते. या ठिकाणी हा जो बाबांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा होतो तो अनेक वर्षापासून होतो. हा उत्सव म्हणजे या पंचक्रोशीला ही एक पर्वणीच आहे. तसं वारकरी आपल्या वारीची वाट पाहतात, आषाढी एकादशी कधी येईल, आळंदीची कार्तिक कधी येईल, तशी या सगळ्या परिसरामध्ये षष्ठी कधी येईल, षष्ठी कधी येईल अशी चर्चा होत असते. याचं कारण म्हणजे सद्गुरू वामनबाबांनी जो केलेला भक्तीचा प्रचार आणि प्रसार हे त्याचं कारण आहे. बाबा मुळात बाबांचं जे मूळ आहे ते पनवेल तालुक्यामध्ये कल्हे गावी त्यांचा जन्म झालेला आहे. कारण महात्मा एका ठिकाणी जन्मला येतो, त्याची जन्मभूमी वेगळी असते, कर्मभूमी वेगळी असते. बाबांची जन्मभूमी कल्हे आहे पण बाबांची कर्मभूमी मात्र बदलत गेली. बाबा मलंगवाडीला होते, मलंग होते.
ब्राह्मण करवलेला त्यांचे नातेवाईक होते. आणि मलंगवाडीला श्रीकृष्णनाथ बाबा एक यायचे, श्रीकृष्णनाथजी. त्यांच्या संगतीमध्ये बाबा ही चर्चा करायची, अध्यात्मज्ञान ज्याला म्हणतात, आत्मचिंतन ज्याला म्हणतात, उद्धाराची चर्चा करायचे. आणि एक दिवशी बाबांनी त्यांना विचारलं की तुम्ही काहीतरी मला उपदेश करा, अनुग्रह करा, असं त्यांना सांगितलं. पण ते म्हटले नाही, तुमची व्यवस्था केलेली आहे, दुसरी व्यवस्था केलेली आहे. तर दुसरी व्यवस्था काय म्हटले, तुम्हाला काही दिवसांनी त्याची प्रचिती येईल. आणि बाबा त्या कुंभारली गावाच्या तिथे काही परिसर आहे, तिथे गोमुख आहे, काही मंदिरं आहेत तिथे. आणि त्या गोमुखाच्या त्या भागामध्ये बाबा त्या टेकडीवर गाई चारण्यासाठी जायचे बाबा. आणि गाई चारत असताना त्यांना त्या ठिकाणी अनेक प्रकारचा अनुभव आला. आणि त्यांची एक तळमळ होती की मला भगवंताची भेट कधी होईल. असं साधक म्हणतो तुकोबारायांचं प्रमाण आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे करा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. तशी बाबांच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागली होती, मला भगवंताची भेट कधी होईल, माझा उद्धार कधी होईल, अशी तळमळ लागली असताना एक दिवशी कुंभारलीला जे शिवमंदिर आहे, जुनं प्राचीन शिवमंदिर, आणि तिथे त्यांना स्वामी रामकृष्ण परमहंस, म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु नाही, ते वेगळे आहेत आणि हे रामकृष्ण परमहंस वेगळे आहेत. पण माझा पण लहानपणी असा भ्रम होता का आपल्याला एवढं ज्ञान नसतं ना लहानपणी. मला पण असं वाटायचं की रामकृष्ण परमहंस हेच विवेकानंदांचे जे गुरु आहेत तेच यांचे गुरु आहेत असं मला वाटायचं. पण नंतर लक्षात आलं, काही जे जुने जाणकार लोक आहेत त्यांनी सांगितलं की हे रामकृष्ण परमहंस वेगळे आहे. हे संन्यासी महात्मा होते रामकृष्ण परमहंस, आणि ही बाबांची परंपरा त्यांच्यापासून ही निर्माण झालेली आहे. आणि त्यांचा पण अधिकार सामान्य नव्हता. रामकृष्ण परमहंस बदलापूर गाव आहे, बदलापूर स्टेशनच्या पुढे बदलापूर गाव आहे. त्या बदलापूर गावामध्ये सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे, सिद्ध गणेश मंदिर आहे, सिद्ध गणेश मंदिर. आणि त्या गणेश मंदिरामध्ये ब्रह्मलीन स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी संजीवन समाधी घेतली. आता हे आपण समाधी वगैरे बांधतो एखाद्याची म्हणजे मेल्यानंतर, देहावसान झाल्यानंतर मग त्या ठिकाणी असं तुळशी वृंदावर बांधून फोटो वगैरे लावतात, ती समाधी वेगळी. पण ही संजीवन समाधी अशी रामकृष्ण परमहंसांची समाधी, कारण त्या गुरूंचा तेवढा अधिकार होता. आता गुरूंच्या अधिकारावरून शिष्यांचा अधिकार कळतो आपल्याला. म्हणून असे श्रेष्ठ असलेले स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे बाबा हे शिष्य झाले. आणि त्यांना बाबांनी, रामकृष्ण परमहंस स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला. आणि नंतर बाबांनी अनुग्रह दिल्यानंतर आता साधना करायला पाहिजे. काही लोक काय करतात, शिष्य होतात, गुरूंकडून अनुग्रह घेतात, पण त्याचं श्रवण मनन चिंतन जे आहे ते मात्र करत नाही. साधना करायला पाहिजे. जसं डॉक्टरकडे गेलो आपण, त्यांनी गोळ्या औषधं आपल्याला दिले, पण ते घ्यायला पाहिजेत ना वेळेवर. तर श्रीगुरूंनी जो मंत्र दिलेला आहे, जी साधना दिलेली आहे, त्याचा आपण काय करायला पाहिजे, अनुष्ठान करायला पाहिजे. आणि त्याचं अनुष्ठान करण्याकरता बाबांनी स्थान निवडलं ब्राह्मण करवले. ब्राह्मण करवल्यामध्ये एक मारुतीचं मंदिर होतं, मारुती मंदिर आहे ना. आणि त्या मारुती मंदिरामध्ये बाबांनी अशी खडतर अशी साधना केली 12 वर्ष. साधना केल्यानंतर त्या साधना काळामध्ये त्यांच्या पायाला मला वाटतं काहीतरी एक असं एक फोड होतो, त्याला गळू म्हणतात, ते झालं होतं. आणि साधना काळामध्ये एवढा त्रास दिला त्यांनी, खूप बाबांना त्रास व्हायचा. पण बाबांनी मात्र त्याच्याकडे लक्ष दिलं नाही का. कारण या देह हा नश्वर आहे, नाशिवंत देह जाणारं सकळ, आयुष्य खातो काळ सावधानीच्यावर लक्ष देऊन काय उपयोग आहे. म्हणून बाबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. बाबांची साधना पूर्ण झाली आणि काही वर्षानंतर बाबा तिथे राहिले. पुन्हा ते मंदिर, ते त्यांना जी जागा दिली होती राहण्या, पडवी होती अशी छोटीशी मंदिराला लागून. पावसाळ्यामध्ये ती गळत होती, अत्यंत दयनीय अवस्था होती. आणि नंतर मग आपल्या जे तलोजे ग्रामस्थ जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला कोण गेले तिथे, शंकर पाटील का, दादू गोविंद पाटील हे त्या ठिकाणी गेले. त्यांनी बाबांची अवस्था बघितली आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप दुःख झालं की महात्म्याची अशी अवस्था आहे,
म्हणून त्यांनी ठरवलं की बाबांना आपण तलोजाला घेऊन जाऊ. पण बाबा इकडं आले नाहीत. मध्ये एक गाव लागलं करवले. कारण महात्मा असा असतो, फेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जसे. आता बाबांना तिथून कसं आणलं, का आणलं, अशी डोली तयार केली. पूर्वी काही व्यवस्था नव्हती, अशी गाड्या वगैरे काय होत्या, अशी एक डोली तयार केली आणि त्याच्यामध्ये बसून बाबांना करवळे गावामध्ये आणलं. आणि तिथे एक घर होतं दादू पाटलांचं, आणि त्या घरामध्ये बाबांनी साधना केली. मारुती मंदिरामध्ये पण काही वर्ष राहिले. मला वाटतं सिद्धी करवळे गावामध्ये बाबा 14 वर्ष राहिले. आणि नंतर 14 वर्षानंतर बाबा या ठिकाणी आले. परत बाबांना इथं आणलं गेलं. कारण महात्म्याचं ठरलेलं असतं, एक गाव काय अनेक गावांना ते काय करत करत परमार्थाला लावत ते फिरत असतात. तसं कारण साधू घुमता बाला म्हणतात ना, त्याप्रमाणे बाबा इथं आले. आणि आल्यानंतर काही काळ या मठामध्ये त्यांनी साधना केली. आणि साधना काळामध्ये बरेच या ठिकाणी भरपूर लोक याचे डोंबिवलीवरून बाबांचे पट्टशिष्य सावळाराम बाबा महाराज, त्याच्यानंतर आप्पा माऊली महाराज, असे हे मोठे मोठे बाबांनी शिष्य तयार केले की ज्यांनी संपूर्ण आपला हा परिसर हरिभजने ढवळीले जग असा ढवळून काढलेला आहे. त्याच्यामध्ये आप्पा माऊली महाराजांचं पण फार मोठं योगदान आहे. बाबा आप्पा माऊलींचं काय दिसत नाही, पण बघा तुम्ही त्यांचं एकंदरीत त्यांचा शिष्य परिवार. ते काय प्रवचन वगैरे कीर्तन काय करत नव्हते, पण त्यांचा एक आशीर्वाद लोकांना फार मोलाचा वाटायचा. कोणी या दर्शनाला गेले तर ते पाठीवर असा आशीर्वाद द्यायचे. तर याप्रमाणे हा मोठा परिसर. आता मी सुद्धा या ठिकाणी येतो, मला चालता येतं तेव्हापासून मी या षष्टीला येतो. पण मधल्या काळामध्ये आम्ही आळंदीला गेलो आणि विद्यार्थी अवस्थेमध्ये इकडे यायचं बंद झालो आम्ही. नंतर परत मग काही काळानंतर यायला सुरुवात केली. हे स्थान असं आहे की आळंदी पंढरपूर या क्षेत्रातील मोठमोठ्या महात्म्यांची कीर्तन प्रवचन या ठिकाणी झालेली आहे. फार मोठे विद्वान लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आणि असं असलेलं व्यासपीठ, फार असा प्रसन्न असलेलं स्थान. कीर्तनकारांनी पण आम्हाला अनुभव सांगितला की आम्ही कीर्तन करतो इतर ठिकाणी, पण इथली जी शांतता आहे, इथली जी शिस्त आहे, इथला जो संप्रदायाचा जो नियम आहे की श्रोत्यांनी कसं बसलं पाहिजे. आता विद्यार्थी बघा सुद्धा सफेद कपडे घालून आहेत, पण तुम्ही टोप्या नाही घातल्या. हां बरं ठीक आहे. हां एक आला टोपी घाल. मुलीसुद्धा कशा शिस्त पद्धत व्यवस्थित बसलेल्या आहेत. म्हणजे इथली जी कडक शिस्त आहे, आणि त्या शिस्तीचं कारण म्हणजे आपले बाबा हे रामदास बाबा. एकदम त्यांची कडक शिस्त आहे. आणि त्या शिस्तीचं आपल्याला वाटतं बाबा बोलतात आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपलं कल्याणच आहे. आणि त्यांच्या त्या शिस्तीचा परिणाम म्हणून आत्तापर्यंत ते आहेत तोपर्यंत, म्हणजे आत्तापर्यंतसुद्धा हा कार्यक्रम एकदम वेळेवर होत असतो. आता मी जास्त वेळ घेतला थोडासा, चला. हा कार्यक्रम वेळेवर होत असतो. आणि या कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा योग की किती आम्ही आतापर्यंत अनेक सप्ताह बघितले, पण त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचं गाथा पारायण आपल्याला कुठं पाहायला मिळणार नाही. ज्ञानेश्वरी पारायण असतात, पण या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं गाथा पारायण अतिशय अवघड असलेला ग्रंथ, आणि त्या ग्रंथाचं पारायण संगीतमय असं पारायण या ठिकाणी चालू आहे. ते संपन्न झालं, मला वाटतं झालं असलं आता शेवटचा. आणि वेदांतातले अतिशय चिंतनीय असलेले 2 ग्रंथ, उपनिषद तर आहेच नाही का, उपनिषद आणि आचार्यांचा विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ, असे या 2 ग्रंथाचं चिंतन या ठिकाणी होत आहे. आणि त्याच्यापैकी विवेक चूडामणी नावाचा जो ग्रंथ आहे त्याची सेवा करण्याचं मला या ठिकाणी भाग्य मिळालं नाही का. तो चिंतन करता करता मी सुद्धा अतिशय मला आनंद वाटला त्या ग्रंथाचं चिंतन करता करता. अतिशय मी आता अनेक महात्म्यांचं यूट्यूबला ऐकतो, त्यांचं सध्या मी तेच ऐकतो. स्वामी दिव्यानंद, त्याच्यानंतर एक अजून अखंडानंद सरस्वती यांचं 2 चिंतन मी आज सध्या ऐकतो. तर संतांची जर संगती केली, कारण संत ज्या ठिकाणी राहतात, पवित्र ते कुळ पावणतो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. किंवा एक श्लोक पण आहे, कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीच तेन अपार संमित सुखसागरेस्मिन लीनम परे ब्रह्मणीयस्य चेतः. असे असलेले बाबा, आणि त्या बाबांनी संपूर्ण हा परिसर जसं हरिभजने हे धवळीले जग, हा परिसर एकदम
शिस्तबद्ध आणि पवित्रता, शांतता आणि या स्थानाचं नावसुद्धा शांतिकुटी आहे. या स्थानाचं नाव पण काय आहे? शांतिकुटी आहे. इथं आल्यानंतर विशेष असं समाधान आपल्याला प्राप्त होतं. बाबा या ठिकाणी आहेत. आता इथले कार्यक्रम संपन्न झालेत. आता इथून या ठिकाणावरून या बाबांच्या स्थानापासून तर बाबांच्या समाधी स्थानापर्यंत जिथे आपलं शिवमंदिर आहे त्या शिवमंदिराजवळ बाबांचं समाधी स्थान आहे. त्या समाधी स्थानाच्या दर्शनाकरता आपण आता दिंडी सोहळा इथून निघणार आहे. शाळेतले सगळे विद्यार्थी आले आहेत, आपण सर्व आहोत आणि जास्त वेळ न घेता आता अचानक मला बोलण्याचा योग आला. मी बोललो, काय ठरवलं नाही काय बोलायचं ते. बाबांच्या कृपेने मला जे काय बोलता आलं ते मी बोललो. म्हणून या ठिकाणी जे काय 2 शब्द मी बोललो त्याला मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी हा 68वा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामध्ये या पंचक्रोशीतली जी माणसं आहेत ती फार उत्साहाने या ठिकाणी भाग घेतात आणि आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व पुण्यतिथीचे कार्यक्रम असतील. मागच्या 5 वर्षापासून आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतो आणि इथं खूप आनंदी आनंद असतो. विशेष म्हणजे मागच्या 5 वर्षापासून आम्ही पूर्ण सप्ताहामध्ये उपस्थित असतो. म्हणजे पहिल्या दिवसपासून तर शेवटच्या दिवसपर्यंत आणि शेवटच्या दिवशी म्हणजे आता उद्याचा शेवटचा दिवस आहे. काल्याचा पण मुख्य दिवस आजचाच आहे. आज पुण्यतिथीचा महोत्सव असतो. आज दिवसभर या ठिकाणी सर्व रेलचेल आणि कार्यक्रम असतो. सर्व साधू संत येतात. या पंचक्रोशीतून सर्व महाराज लोक येतात, वारकरी येतात, भक्तमंडळ येतात आणि दिंड्या पण येतात. त्यांचा क्रम असा असतो. सकाळी आता आमचं 7 ते 8:30 या ठिकाणी आमचा पाठ झालेला आहे. 8:30 वाजता या ठिकाणी सर्व थोडं पंचक्रोशीतली माणसं या ठिकाणी उपलब्ध आलेली आहेत आणि आता ही दिंडी या ठिकाणी निघालेली आहे. ही दिंडी इथून निघून हे शिवमंदिरामध्ये जाणार आहे आणि ही दिंडी झाल्यानंतर लगेचच श्रीमद भगवद्गीतेचं पारायण होईल. अतिशय सुंदर अशा प्रकारचं ती पण पारायण होईल आणि अतिशय पारायण झाल्यानंतर मग म्हणजे भजनाचा कार्यक्रम होणार आहे 2 तासाचा. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी दिंड्या येतील. त्या दिंड्यांचं या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं स्वागत होणार आहे. त्या दिंड्या आल्यानंतर एक फार मोठा हरिपाठ त्या ठिकाणी संपन्न होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर समाधी सोहळ्याचं त्या ठिकाणी 6 ते 8 अशा प्रकारे कीर्तन होईल आणि तो कीर्तन सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाच्या द्वारा हा कार्यक्रम या आजचा संपन्न होईल. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी पात समजली खरी. देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा गजर कीर्तनाचा
त्या या दिंडीचं वैभव त्यांनी वाढवलं. मी गुरुजन वर्गाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. आरतीच्या नंतर एक आपण घेतो. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, हरुयाची करुणाची, हरुयाची करुणा, तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम सर्व आनंद ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम माऊली तुकाराम रे ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम राधा कृष्ण 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 राधा 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 सकल मंगली ईश्वर निष्ठाची मांडी आली अनावरत भूमंडळी भेटोदया चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते अर्णव पियुष चंद्र मेध्यालांछन मार्तंड जे तापही ते सर्वै सदा सज्जन स्वदेव किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे देव भजितो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथो